तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला सर्वांना गुड मॉर्निंग. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी ना बाहेर ना झाडझूड केली. उठले, झाडझूड केलीस आणि छानपैकी सगळं स्वच्छ धुवून काढलं. नंतर लालू आला होता, म्हणजे कुत्रं आहे आमच्याकडे एक लाल कलरचं, त्याला लालू म्हणतो आम्ही. तर चला तुळशी आणलेली पैकी अशी छानपैकी लागून गेलेली आहे. तर चला मस्तपैकी आता आवरून चालू आहे किचन वाट्यावर. बघा पाणी ठेवायचे सर्वांच्या, काहीच्या आंघोळी झाल्या, काहीच्या राहिल्यात. तर चला आज खायचा होता भैयाला साबुदाणा, तर साबुदाणा बनवलेला आहे मी. तर बघा, आणि चला इकडं ना भाजी पण बनवून घेतलेली आहे, पोळ्या पण टाकून घेतलेल्या आहेत. चला आता ना मी आवरत आहे आणि सर्वांना नाश्त्याला बनवायची होती पोहे. तर चला पोहे बनवायची तयारी करून ठेवली होती. आता घेतलेली आहे मेथीची भाजी. तर चला मस्त अशी छानपैकी लसलसीत मेथीची भाजी आलेली आहे. ताज्या ताज्या भाजी येते. आता थंडीचे दिवस आहे आणि खूप छान टवटवीत असा खमंग छानपैकी भाजीपाला येतो बघा, खूप छान. मला तर खूपच आवडतो. तर चला बघू शकता तुम्ही, मस्त वाटते असं. दरवाजा छान, कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत मी दारामध्ये. मला खूप आवडतं काही काही लावायला. तर चला तुम्हाला दाखवत आहे मी. तर चला आत घेते मी आता. देवाची पूजा पाती सर्व काही झालेलं आहे आणि सर्व काही झाल्याच्या नंतर छान वाटतं घरात. मग स्वयंपाकाला वगैरे लागून गेले. पहिले उठते, झाडझूड करते, फरच्या वगैरे पुसून झाल्या की, बाहेरचं सगळं आवरून झालं की मग नंतर सगळं पूजापाती केली. चला आता म्हटलं मी या जेवायला, असं म्हटलं जातं आपल्या इकडं. तर चला ह्या दोघांना टाईम होता, तर हे दोघंजणं बाहेर गेलेले होते, तर नाश्ता करायचा होता त्यांना. तोपर्यंत मी नाश्ता करून घेत होते, कारण मला जमत नाही. पोहे, रात्रीची पोळी होती आणि लाल चटणी होती. चला तर तोंडी लावायला मस्त भाजी घेतलेली आहे, पाणी घेतलेलं आहे, कांदा टॅमॅटो घेतलेला आहे तोंडी लावायला, कारण मला ना खूप आवडतं तोंडी लावायला हे असं कच्चं. तर चला कांदाही खूप छान बघा असा फोडून घेतलेला आहे आणि चला जेवण करू आपण. तर हे बघा टॅमॅटोही घेतलेला आहे आणि मस्तपैकी भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि मवा वगैरे काहीच नसतो ह्या दिवसामध्ये, छान असती. तर चला या जेवायला. तर बघू शकता तुम्ही, कारण मी रात्रीची शिळी भाकरी आणि मस्त चटणी आहे, ती लाल चटणी आहे. तर चला बेडगी मिरचीची बनवलेली मी, जिरा आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये जिरा लसण टाकून बनवलेली आहे, मीठ जिरा लसण. तर चला मला ना भाजी खूप आवडती खायला, कच्ची भाजी जेवणासोबत खूप खाते मी. बघा तुम्ही मला खूपच आवडती खायला, खूप छान लागते, मला खूप आवडती खायला. तर तुम्हाला आवडती की नाही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पूर्ण पालेभाज्या खायच्या असतात आणि पालेभाजीचा मजामध्ये फक्त मजामध्ये थंडीच्या दिवसातच येते, कारण की खूप साऱ्या छान छान भाजीपाला येत असतो. तर चला कांदाही खाते आणि मला तोंडी लावायला खूप आवडतं. ते येईपर्यंत मी नाश्ता करून घेत होते, कारण ते मला काही चटणी खाऊ देत नाही भैया, आणि ते दोघंही मला मिरची खाऊ देत नाही. तोपर्यंत मी ना मस्तपैकी नाश्ता करून घेत होते. नंतर ना मला बनवायचे होते पोहे. तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे, पोहेही दाखवणार आहे मी की कसे बनवले आणि काय बनवले. तर चला बघू शकता तुम्ही, आता मी तयारी करून घेणार आहे. चला जेवण होत आलेलं आहे माझं आता. तर चला पोह्याची तयारी करून घेत आहे. पोहे इथे भिजून घेतले होते 10-15 मिनटं पहिले. जेवण करूच तर पोहे भिजायला ठेवले होते, असे भिजून मस्तपैकी पाणी काढून चाळणीत ठेवलेले होते. तर कांदा, हिरवी मिरची, मस्तपैकी कोथिंबीर आणि आपले हे शेंगदाणे वगैरे, जिरे टाकून घेतले, तेल टाकून घेतलं होतं 3-4 पळ्या. मग जिरे, मिरची, शेंगदाणे आणि कांदा टाकून घेतलेला आहे, मस्तपैकी फ्राय झाला. लगेच मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली. हळद टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ पण टाकायचं यामध्ये. आणि चला कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे मी. चला पोहे टाकून घ्यायचे यामध्ये आणि पोहे छानपैकी हलवून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्या पोह्यांचा छानपैकी वास येत आहे. आणि बघा पोहे आपले तयार झालेले आहेत. तर चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले पोहे तयार झालेले आहेत. तो दोघंजणं येत होते, तर मीठ कमी पडलं होतं, कारण मी मीठ कमी टाकलेलं होतं. तर चला परत थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. चला तर या पोहे खायला. कसे वाटले आमचे पोहे? तर चला बाय बाय.